जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने 6वा आदर्श माता पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. नरे येथील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधववर सभागृहामध्ये हा पुरस्कार सोहळा प्रदान करण्यात आला. यावेळी मुंबईच्या पोलीस उपायुक्त अश्विनी सानप, महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण सचिव सुनील चव्हाण, सिद्धिविनायक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राजेश सांकला, कर्नल महादेव घुगे, राहुल जगताप, पूजा पारगे, प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मुख्य सचिव सुनील चव्हाण यांच्या मातोश्री सुशीला चव्हाण, पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांच्या मातोश्री रत्नप्रभा जगताप व सिद्धिविनायक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राजेश सांकला यांच्या मातोश्री प्रमिला सांकला यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. साडी, श्रीफळ, पुणेरी पगडी, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे यंदा 6वे वर्ष असून संस्थेच्या खजिनदार सुरेखा सुधाकर जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त हा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला. काही लोकांना एक्सप्रेशन देता येतात, काही लोक एक्सप्रेशन्स मध्ये या सगळ्या गोष्टी सांगू शकत नाही. परंतु आई नसल्यावरती काय भावना असतील ते त्या 4 तासांमध्ये ऑपरेशनच्या पिरियड मध्ये मी आणि बाबांनी अत्यंत जवळून त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यामुळे मी एकच गोष्ट आईला सांगू शकतो आणि ती म्हणजे की आईसाठी काय लिहू, आईसाठी कसे लिहू, आईसाठी पुरते एवढे शब्द नाही कुठे. आईवरती लिहिण्यास इतपत नाही माझे व्यक्तित्व मोठे. जीवन हे शेत तर आई म्हणजे विहीर, जीवन ही नौका तर आई म्हणजे तीर, जीवन ही शाळा तर आई म्हणजे पाटी, जीवन हे काम तर आई म्हणजे सुट्टी, आई म्हणजे मंदिराचा उंच उंच कळस, आई म्हणजे अंगणातली पवित्र तुळस, आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संत वाणी, आई म्हणजे वाळवंटात यावं असं थंडगार पाणी, आई म्हणजे आरतीत वाजणारी अशी लयबद्ध टाळी, आई म्हणजे वेदनेनंतरची पहिली आवडी, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आपण सगळे मान्यवर या आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी आलात. आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि परत एकदा आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. अधिकारी निर्माण केलेली आई जिनं आज 4 वाक्य बोलली, लक्षात ठेवा. म्हणजे न बोलता अत्यंत चांगल्या पद्धतीने जी काम करते, आपल्या मुलाला घडवते आणि मुलगा आईच्या सत्काराच्या वेळेला हजर राहतो. याच्यामध्येच आईचं आणि मुलाचं प्रेम हे लक्षात घ्या. कारण ज्या मुलाला आईचे प्रेम नाही तो हजर राहणार नाही, येणार नाही, वेळ देणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून या कार्यक्रमामध्ये एक IAS ऑफिसर कधीच काहीच काही होणार नाही जोपर्यंत परमेश्वर आहे, जोपर्यंत एवढी समाजाची तू सेवा करतो. तू आम्हाला रडवलं नाही, आमच्या हृदयाला आईवरती प्रेम करणारे. नाहीतर आजकाल बघतो आपण थोडीशी मुलं हुशार झाली, थोडे 2-3 मिनिटं बोलणार आणि आईवरती बोलायचं, बोलू ना. थोडीशी मुलं मोठी झाली, थोडीशी पैसे झाले की तुला इतके आपल्याकडे समाजात, आपल्या महाराष्ट्रामध्ये इतकी वाईट लोक फार नाहीये. पण तरी त्यांना लगेच घर येतो, कशी बाळायचे, कुठे नोकरी लागली 60-70 हजाराची, बायकोला घेऊन दुसरं घर करायचं, आईला कधीतरी पाहुण्यासारखं बोलवायचं. बरेच लोक म्हणतात आम्ही अमेरिकेला गेलो. का गेलो मला माहिती आहे अमेरिकेला आई वडिलांना काय भेटत असते. डिलिव्हरी करतात तिथे ना $18 पर तासाचे रेट आहे. म्हणून आई वडिलांना 4 महिने घेऊन जातात, 2 वर्ष घेऊन जातात, नंतर न घेऊन जाणारी मुलं पण. कुठलाही चांगला माणूस घडवायचा असेल तर त्याला 3 गोष्टीची शाबू आवश्यक आहे. तो भाषण खूप टचिंग होतं. तो आईच्या अनेक म्हणजे त्यांच्या आजाराच्या आठवणी सांगितल्या. परंतु कुठलीही आई मुलाला घडवत असताना नुसता मुलगाच घडवत नाही, कुटुंब घडवते, समाज घडवते. बघा कुणाची आई घरात आलेल्या प्रत्येक माणसाला, समजा माझ्या घरी कुणी येत असेल, मी घरात विचारित नाही आईला की किती लोक आले, काय केवढा त्रास आहे म्हणून बाहेर येतो, केवढा नाश्ता आहे म्हणून बाहेर येतो. म्हणजे ही जी प्रक्रिया आहे, समाज जोडण्याची प्रक्रिया, समाजाला एकत्र करण्याची प्रक्रिया, समाजाला उभं करण्याची प्रक्रिया कुटुंबासोबत ही आईच्या माध्यमातून सुरू होते. आणि असा एका म्हणजे 3 आयांचा ज्यांनी सत्कार केला, पण त्याच्यात हा सत्कार करत असताना अनेक आयांना इथं स्फूर्ती दिली. म्हणजे बऱ्याच आई पुढे बसलेल्या आहेत, काही आई पुढे होणार आहेत, काही पुढे बाप होणार आहेत. तर त्यांच्या मनामध्ये सुद्धा पुढे समाज घडवण्याची ही जी प्रक्रिया म्हणजे
राघव सरांनी 2014 मध्ये जी उभी केली, ठीक आहे, 20,000 विद्यार्थी आहेत, 1500 शिक्षक आहेत, चांगली बिल्डिंग आहेत, पण चांगल्या बिल्डिंग असण्यासोबतच इथं चांगले विचारही दिले जातात, हे अतिशय महत्वाचं आहे. राघव सर के लोगों को आपने खड़ा रखे ये बच्चों को दिया है, सो थैंक यू सो मच फॉर डूइंग दैट. बहुत कुछ मुझे बोलने के. जब मैंने साहब शुरू किया था वो टाइम पर मेरे पास पैसा नहीं था. बॉर्न इन ए ब्राह्मण फैमिली, भीख मांगने के लिए नहीं आ रहा था. ओके, तो मैंने क्या करा था, रात को बैग लेके जा रहा था रोड पर, नगर रोड में, जो फेंक दिया वो बाजी में उठा के लेके आ रहा था. जो चिड़िया के लिए लोग दुकान में रखता है वो 1 रुपया को मिलता था, वो राशन में लेके आते. वो बच्चे को विनायक इज माय फर्स्ट बॉय. विनायक कैन यू कम इन फ्रंट. वन ऑफ द फर्स्ट बॉय, उसने अपनी एमएसडब्ल्यू किया, जर्मनी में गया. अभी जर्मनी से वापस आया और बोले दीदी मेरे को आपके साथ वापस काम करने के. उसको जर्मनी में जाके काम करने का बहुत मौका मिल रहा था, पर आके मेरे साथ अभी काम कर रहे हैं. Come here, in front. We finished his MBA. उनका भी बहुत कहानी, जब वो 2 महीने था वो टाइम पर मेरे पास किया था. वो लड़का आप MSW सुजाता कॉलेज से किया है. अभी मेरा स्वप्न है यही कॉलेज से भी मेरे बच्चे लोग आगे बढ़ने के. ये है मेरा स्वप्न. ये भी मेरा बच्चे लोग इधर भी रहेंगे ऐसा मुझे लग रहा है. So thank you so much for the opportunity that you gave me. And I ask all of you, बच्चों जब तुमको टाइम मिलेगा माहिर देखने के लिए आना. हम लोग सब सोचेंगे मेरा माँ को मैं रोड पर नहीं देंगे, माहिर संस्था साथी क्यों खड़ा रहेंगे, क्योंकि माहिर में आज 2600 लोग रहता है. एक संस्था ने 670 हाउसेस. क्यों मैं को बोलना पड़ा, क्यों? बिकॉज दे वर ऑन द रोड. जो रोड में है उनको मैं उतार के संभालते हैं. बच्चे लोग नहीं है संभालने के लिए. पागल हो गया माँ, उसको उधर रोड पर, पागल हो गया बाप रोड पर है, उनको मैंने उठाता है. बच्चे लोग भीख मांगते हैं, वो बच्चों को मैंने उठाता है. जो बच्चों को रोड पर छोड़ दिया, गेट के सामने मेरे गेट के सामने रख के चले गया, क्यों? लड़की है, वो लड़की को मैं संभालती हूँ. इट्स नॉट मैं शादी नहीं किया और मेरे को कोई तो कल एक बच्चे में एक संस्था में गया, मेरे को दीदी आपको क्या सैलरी मिलते हैं? बच्चों मेरे को सैलरी नहीं चाहिए, मैं सैलरी के लिए काम नहीं, शादी नहीं किया, किसके लिए मैं जमा करूँ? ओके, आई एम डूइंग. मेरे को माहिर खाना देता है, रहने के लिए थोड़ा एक बेड मिला है, मैं खुश हूँ. मेरे को पैसा के लिए काम नहीं करने के, मेरे को काम करने के. आप सबको आई हैव केप्ट लव इज माय रिलीजन. बोलेगा तो प्यार से मेरे को सबको संभालना, यही मेरा ये है, दूसरा कुछ नहीं है. सो व्हेनेवर यू आर फ्री प्लीज कम टू माहिर सर, प्लीज. थैंक यू सो मच. आई आस्क यू टू विजिट माहिर. तुम्ही सर्वजण सुशिक्षित आहात, तुम्ही सर्वजण अतिशय चांगल्या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहात आणि हा चांगला समाज घडवण्याचा वसा तुम्ही असाच पुढे चालू ठेवणार आहात याबद्दल माझ्या मनामध्ये मात्र शंका नाही. आणि भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रम खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धती होती, त्यामुळे वृद्ध लोकांना वृद्धाश्रमात जाण्याची गरज नव्हती. परंतु आता विभक्त कुटुंब पद्धती झालेली आहे. नवरा बायको त्यांची मुलं या सगळ्या विभक्त कुटुंब पद्धतीने आई वडिलांना कुठेच स्थान मिळत नाही. माझी तुम्हा सर्व मुलांना विनंती आहे की तुम्हाला घडवण्यामध्ये, तुम्हाला वाढवण्यामध्ये, तुमचं पालनपोषण करण्यामध्ये तुम्हाला स्वतःचे जे काही इच्छा आकांक्षा आहेत त्या बाजूला ठेवून तुम्हाला चांगल्यात चांगलं शिक्षण मिळावं यासाठी आई वडील जे कष्ट करतात त्या कष्टांची शेवटपर्यंत कृपा करून तुम्ही जाणीव ठेवा. आई वडिलांची प्रेमाच्या बदल्यात फक्त प्रेम मिळावं ही अपेक्षा असते. तुमची संपत्ती त्यांना नको असते, तुमचं बाकीचं मोठेपण त्यांना नको असतो. त्यांची फक्त अपेक्षा असते की आपण जे भरभरून प्रेम त्यांना आयुष्यभर दिलेलं आहे त्या प्रेमाची परतफेड जेव्हा ते वृद्ध होतात, जेव्हा त्यांना मदतीची गरज असते, जेव्हा त्यांना प्रेमाची गरज असते, जेव्हा त्यांना आधाराची गरज असते, तेवढंच त्यांना द्यावं एवढी अपेक्षा असते. तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे की तुमच्या आई वडिलांना कधीही विसरू नका, त्यांचे कष्ट सदैव स्मरणामध्ये ठेवा. सर्जनशील न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा.